एकटे जीवाने काय का करावं. 3-3:30 वाजेपर्यंत ते किचनच सुटत नाही. सकाळी उठा, नाही तर 8 वाजता उठा, नाही तर 10 वाजता उठा. म्हणजे किती लोकांचे टिफिन बनवला तर तुला? टिफिन म्हणजे काय, 8 लोक काय कमी आहेत का? सकाळचा नाश्ता जेवण वेगळं, वाजीबाईन मुलीचं काय. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? तुम्ही सर्व एकदम मजेत असाल. संडे असल्यामुळे मी जरा लेटच उठत असते आणि दर संडेची माझी हीच गोष्ट, कारण रोज इच्छा नसतानाही सकाळी उठावं लागतं. मुलांचे टिफिन असतात. रोज सकाळी उठल्याबरोबर पहिला मी पित असते थोडंसं कोमट पाणी. हे मी न चुकता काम करत असते. त्यानंतरच मी माझ्या कामाला सुरुवात करते. काल मी तुम्हाला ज्या औषध बद्दल सांगितलं होतं तीच औषध मी याच्यामध्ये टाकून पित असते. 2 चम्मच टाकायची. तर 8-10 दिवस झाले मी रेग्युलर ही औषध घेत आहे. बघू आता याचा रिझल्ट काय येतो. आमचे व्हिडिओ आवडत असतील तर मनापासून लाईक सुद्धा करत जा. गुड मॉर्निंग. अरे बापरे, आळस. पाणी पोली माझ्याकडे नाही येत. येते ना बिस्किट खाल्ल्यावर. काल तिच्याचकडे झोपली ती, मग मी तिला उचलून आणलं रूम मध्ये 12 वाजता. उचलून नेलं होतं तुला माझ्याजवळून. रात्री तू झोपली, मम्मीने उचलून नेलं. त्यानंतर सर्वांसाठी नाश्त्याला बनवले पोहे मस्तपैकी बटाटे टाकून. एखादी बाई अंघोळच करते नाही, काय होते नाही केली तर. मी नसती गेली बाबा तशी. मला तर अजिबात आवडत नाही असं. मी जोपर्यंत अंघोळ करत नाही तोपर्यंत जेवण नाही करत. तुला सवय झाली पाहिजे. दुसरी गलगड बांधायची, कापून टाकायचं. मी 10 दिवस पिशवी लावून हे करायचं. 10 पिशवी कुणाची. आता याला एकदा सांगितल्यावरही तो वारंवार एकाच गोष्टीचा नांदा लावत आहे. तुला मुद्दाम असं आईवडला ना त्रास द्यायला. हो खरंच. त्याला जायचं होतं खेळायला, त्यामुळे तो एकाच गोष्टीचा नांदा लावायचा आहे. मला जायचंय, मला जायचं. काय ग, कशाला माधुरी करत आहेस? जाऊला चौकापर्यंत सोडून दिलं. रिक्षात बसल्या, त्यांना बाय केलं आणि मी घरी आली. किचन मध्ये आल्यानंतर भाजीला फोडणी दिली. बिट्टू आणि दादी मस्तपैकी गोष्टी करत होत्या. तेवढ्यात मी कपडे धुवून घेतले, कारण की ती शांत बसलेली होती. नाहीतर मग मला चिपकून बसते, अजिबात काम करू देत नाही. कपडे वाळत घालत होते आणि लक्ष माझं झाडांकडेच होतं. अंगणामध्ये आपण झाडं लावले म्हटल्यानंतर त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बाहेर पावसाचं वातावरण बघून मी लगेच कपड्यांची मशीन सुद्धा लावायला आली, पण तेवढ्यात लाईटच गेली. 3-4 मिनिटांनंतर लगेच लाईट आली. लगेच मशीन सुद्धा लावून दिली. मग पटकन स्वयंपाक आवरून घेतला. उन्हात जायचं नाही, फ्रीजला नाही हात लावायचा. हो ना, करंट लागतो. मम्मीला कसं लागलं ना? नाही मला. हा, मम्मीला इथे कसं लागलं ना वर. हो, हो ना, माझा व्हिडिओ बनवत होती ती आणि वर होती फॅनकडे. हो, मग करंट लागला म्हणून फ्रीजला असं लेटायचं नाही. असं हात पण नाही लावायचा फ्रीजला. ती बघ, गेलीस का तू बाहेर? ऐकत नाही ती. तिची बॅग घेऊन काढली, बाहेर लटकवली. ती बॅग घेऊन येत आहे. तिच्या बॅग इकडे तिकडे झालेल्या अजिबात आवडत नाही. आणलं सासूबाई या. बिट्टू एवढी बदमाश आहे, तिच्या दादीला इथे त्रास देत आहे. चला उतरा आता. नाटकीबाज बिट्टू. अरे अरे, लंगडू पडले का रे? कुठं लागलं? एकटे जीवाने काय का करावं. 3-3:30 वाजेपर्यंत ते किचनच सुटत नाही. सकाळी उठा, नाही तर 8 वाजता उठा, नाही तर 10 वाजता उठा. म्हणजे किती लोकांचे टिफिन बनवला तर तुला? टिफिन म्हणजे काय, 8 लोक काय कमी आहेत का? सकाळचा नाश्ता जेवण वेगळं, वाजीबाईन मुलीचं करा वेगळं. कपडे लत्ते झाडू फलाना ढिमकाना काय नाहीये. चहा
मला एवढं अर्जंट काम आहे, मला कपडे घ्यायचे आहेत वापरायसाठी. मी खालची पॅन्ट कोणती वरची टी शर्ट कुठली असं कॉम्बिनेशन ज्यांचं काहीच नाहीये ते कपडे घालत आहे. आता तू तर हाताला लावून बसली, त्याच्या आधी तुला 2 महिन्यापासून म्हणत आहे चल ग चल ग चल ग. आणि एक तर 2-3 महिने झाले आपण मार्केटमध्ये. मार्केट कसं भरले, काय काय आलंय नवीन, काहीच बघितलं नाही. तिकडे जाऊन मार्केटचं तोंड रोज मी एवढी थकून गेलो. तू तर मार्केटमध्ये जायची इच्छा होत नाही. अरे काय काय नवीन नवीन वस्तू आल्या असतील आता सणासुदीच्या. आणि असलं नवनवीन नवीन नवीन आयटम येत राहतात मार्केटमध्ये. आणि आम्ही किती महिने झालो मार्केटमध्ये गेलो नाही. हिला म्हटलं चल चल बरे होता हात, तो आज उद्या जाऊ. आता हातच हे झाला. आता काय आता किती दिवस बरा नाही होत काय माहिती. अजून किती दिवस घेणार आहे हात तुमचा. त्या नवऱ्याला म्हटलं तर ते दुपारी आला जेवायला, तर जेवून झालं की म्हणते मी जातो, मला जायचं आहे. आणि त्या माणसाचं असं काम आहे माहितीये का, जिथे आपण एक दुकान फिरलो आणि दुसऱ्या दुकानात गेलो, घ्यायचं ते घे चल घरी. म्हणजे पैसे वाया गेलेच चालते पण चांगली वस्तू घ्यायची नाही. आणि आमचं कसं आहे, आम्ही खोदून या दुकानातून त्या दुकानातून त्या दुकानातून जोपर्यंत मनपसंत मिळत नाही तोपर्यंत घेत नाही. आणि चांगल्यात चांगली वस्तूच झाला पाहिजे. हा असं प्रोडक्ट म्हणजे असं कुठलीही वस्तू अशीच घेतो, पैसा गेला तर तो वसूल झाला पाहिजे. पण इथे असं आहे, पैसा गेलाच चालेल, पैसा वसूल नाही झाला चालेल, पण पटकन घे आणि चल. बाजारात पण तसंच आहे, एका ठिकाणी घे आणि चल. फार डेंजर काम आहे माझ्या नवऱ्याचं. असं डेंजर काम आहे माझ्या मिस्टरांचं. त्यामुळे मला त्यांच्यासोबत जायचं वाटत नाही. गेले की पटकन घे ना चेक करू देत. आता बायकांचं काम कसं असते भारी तुम्हाला माहितीच आहे. गेलं की पहिला सिलेक्ट करायलाच किती वेळ लावतात कपड्यांना. सिलेक्ट केल्यानंतर मग ते घालून बघायचे व्यवस्थित होतात की नाही, फिटिंग आहे का नाही, शोल्डर बरोबर आहे की नाही, शोल्डर खाली जातोय का, तर सर्व कपडे चेक केल्यानंतर घेणार. म्हणजे अर्धा पाऊण तास तिथेच जातो. पण तिथे असं आहे अर्ध्या तासात पूर्ण काम झालं पाहिजे. नाव घेतलं राक्षस हजार. राक्षस का नाम लिया राक्षस हजार. बाई कुठे जाणार आहे बा मी. आमचं तर जोपर्यंत पहिला घरातले काम होत नाही तोपर्यंत कोणतंच काम करायचं नाही. तुम्हाला बाहेर जायचं असेल तर आधी घरातलं करा, खाणं पिणं कपडे लत्ते धुणं आणि मग बाहेरचा. असं आमच्या इथलं काम आहे. मी कुठे जाणार आहे. आपल्या घरामध्ये कसं आहे, खाणारे जास्त करणाऱ्याचा तुटवडा आहे. म्हणजे दोघी जणी करणार, त्यातली एक मुली पांगडी झाली म्हटल्यावर मी येऊन पडलं माझ्यावर. तसंही तू पण जरी ड्युटीला गेली पण तरी मला पूर्ण केल्याशिवाय बाहेर जायला मिळते का. पण मी आपलं काम वाटून राहते तर तेवढी मदत राहते ना. बाकीच्यांच्या घरी असं नाही की कोणी ना कोणी मदत करत असेल. आमच्या इथे तसं नाही. ती गेल्यानंतर काम मला. आमचंच नशीब झालं फुटका आहे, कुठेच जायला मिळत नाही. ते घर आणि घरातली कामं आणि आम्ही, यही हमारी जिंदगी. तुम्हाला सांगते, आम्ही दिवसभरात आमच्या अंगणाच्या बाहेर सुद्धा जाऊन बघत नाही. म्हणजे आमच्या गेटच्या बाहेर. फक्त आता ते पार्सल येतात म्हणून मी ते गेटच्या बाहेर घ्यायला तरी जाते, नाही तर गेटच्या बाहेर सुद्धा जात नाही आम्ही. एवढं डेंजर काम आहे आमचं. बापरे, स्वतःलाच बघून काहीतरी आपलं काहीतरी करा. टाइमपास. बाबरे किती सुकडी झाली का तू. वजन वाढत चाललं, सुकतच चालली अंगाला. नाही खरंच सुकडी दिसत आहे. हे का असं होत आहे, सुकडी दिसत आहे ना, तो खरंच सुकडी दिसत आहे. सुकली असेल हे. आता हे असं आपलं शरीरात म्हणून दुःख म्हणजे काय दुखते. आणि जेवण पण जात नाही ना शेवटी. आपला जो आपण ज्या हाताने काम करतो तो हाताने जेवण वेगळं आणि या हाताने वेगळं, तसंच तर पोट भरत नाही. असं ते कपडे दिसते दोरीवरचं शर्ट पडून आहे, मला मळमळ होत आहे असं. मी काय सांगू आता तुला. राहू दे आता 8 दिवस मशीन मध्ये टाकून दे. मशीन मध्ये तुलाच माहिती आहे, मी मशीन मध्ये कपडे जे हाताची सुट्टी मशीन मध्ये टाकून दे. दूध घ्यायला लागते, थोडंसं आराम पडत आहे हळदीच्या दुधाने. हळदीचं दूध
हळद शिजू द्यायची त्याच्यात, तर फायदा. आता हळदी दालचिनी पण टाकलं त्याच्यात. दालचिनीने तर लवकरच होते, जखम सुकून येते. जखमीपेक्षा असं झालंय की ते असं म्हणजे ते फोल्ड नाही होत आहे मला. म्हणजे होईल ग, जखमा आहेत ना, अजून ओल्या आहेत ना, एवढ्या लवकर सुकतील का 2-3 दिवसात? हे कांडे आहेत की नाही, हे कांडे असे एवढा ठणक मारत आहेत भयंकर. असं फोल्ड आपण जबरदस्ती फोल्ड करायला लागली की नाही, ते जास्तच त्रास होतो. राहू दे, नको करू. जखम आहे त्याला, 2-3 दिवसात कुठे याला जखम आहे की असेल? नाही, याला या मधल्याला जास्त जखम आहे. याला कमी असून ती खूप आतमध्ये आहे का काय माहिती, हा जास्त त्रास देत आहे. याच्यापेक्षा हा जास्त त्रास देत आहे काय माहिती, पण याला जास्त मार आहे बहुतेक आतमध्ये. त्या 2 हातानं खूप आहे. होईल ते पण, जखम सुकल्यानंतर होतील. फोल्ड करताना जेवढा पेन येतो या हड्डीवर होतोय ना, तेवढा म्हणजे दोन्ही याच्यात आहे, पण याच्यामध्ये जास्त ठणक आहे, खूप त्रास होतो. जास्त लागलं असेल मग त्याला आतमध्ये. शेकून घे जो परत संध्याकाळी. काय झालं? आता मी विनर होते. हे फोडली मी. हे घे, हे घे. आणि माझी बर. ये मी विनर. ये आता तुझी बारी. एक नंबरची नाटकी वाजा. काय सुरू आहे? मॅट फाडून टाकले, नवीन मॅट. आता आपल्याला अभ्यासच करायचा आहे. काल कसा केला ना आपण स्टडी? थोड्या वेळाने. डाग पडलाय, किचन मधला कापड सांगितला, लगेच धावत गेली. पोछा पोछा नाही तो पोछा. सरक. थँक्यू. लेकम नाही ग बाई, वेलकम. त्यानंतर झाला होता स्वयंपाकाचा टायमिंग. इथे सासूबाई बिट्टूला खेळवत आहेत. मी करून घेतला स्वयंपाक. गेलं की खाल्लं काही. काय खाल्लं? गवार. म्हणूनच होत आहे ते. वा रे वा. वाह, तुम्हें तो 100 तोहफों की सलामी देनी चाहिए. म्हणजे जे चांगलं आहे त्याला खराब करावं, तुला तेवढी समजत नाही. सुजले एवढूशा, म्हणजे किती झालं. ते जखम आहे ना, ते बसल्यानंतर खायचं. तेच आहे ते. पिलू ये बाळा. ती भरवते आता. ती कशीच भरवते बघा. खूपच डेंजर भरवते ती. तुलाच तर मला भरावं लागते. त्यानंतर मी लावून घेतलं इथे डोक्याला तेल आणि जात होती रवच्या रूम मध्ये जाऊचे खेटे घ्यायला. थोडंफार टाइमपास केला. आजचाच ब्लॉग इथेच संपला. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.